नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या YouTube चॅनलला। मित्रांनो, जसं तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं की 2018 असिस्टंट टाउन प्लॅनरचा पेपरचा एनालिसिस खूप चांगल्या पद्धतीने देईल, त्याच प्रॉमिसवर मी कंटिन्यू करून 2022 असिस्टंट टाउन प्लॅनरच्या पेपरचा एनालिसिस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला हा क्वेश्चन का बरं आहे, कशासाठी आहे आणि असेल तर त्याच्या मागे मीनिंग काय, सोबत कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन विचारले गेले आणि जर का आपण एक बेसिक क्वेश्चन पेपर कोणत्या पद्धतीने डिझाइन केल्या जाऊ शकतो, म्हणजे येणाऱ्या 2024 साठी मी कोणत्या फॉर्मॅट मध्ये स्टडी करायला पाहिजे, या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये प्रॉपर लक्ष देऊन समजून घेणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ सिरीज पूर्ण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ सिरीजला लाईक करा। काही सजेशन असतील तर तुम्ही तशा पद्धतीने सजेशन सुद्धा देऊ शकता किंवा कमेंट करू शकता। मित्रांनो, यासोबतच आपली असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 ची बॅच ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये चालू आहे। या बॅचचा जर का फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर, स्क्रीनवर असलेल्या नंबरवर फोन करून त्याची माहिती घेऊ शकता किंवा मला किंवा अक्षय कुलकर्णी सरांना त्या संदर्भात विचारू शकता। या व्हिडिओ सिरीज मध्ये किंवा जी असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 चा कोर्स लॉन्च केलाय, त्यामध्ये एक विशिष्ट गोष्ट अशी असणार आहे की ज्यामध्ये प्रत्येक टॉपिकवर 2 किंवा 3 हे टेस्ट पेपर टाकल्या जाणार आहे, ज्याचं व्हिडिओ एनालिसिस तिथल्या तिथेच लगेच दिल्या जातील किंवा टेस्टच्याच खाली तशा पद्धतीचं व्हिडिओ एनालिसिस दिलं जाईल, ज्यामध्ये साधारणतः 19 टॉपिक आहे किंवा आपले 19 हेड आहे। या 19 हेडवर 2 किंवा 3 टेस्ट सिरीज सोबत 4 ते 5 फुल लेंथ पेपर हे दिल्या जातील। त्यासोबत त्याचं व्हिडिओ एनालिसिस सुद्धा तिथे प्रोव्हाइड केलं जाणार आहे, म्हणून या कोर्सचा सुद्धा तुम्ही फायदा घ्या। सो मित्रांनो, 2022 चा पेपर आपण चालू करणार आहे, त्याचा पहिला पार्ट आपण चालू करतोय। प्रत्येक पार्ट मध्ये आपण 10 क्वेश्चन घेणार आहोत, म्हणजे साधारणतः 10 व्हिडिओ तुम्हाला लेक्चर बघावे लागतील आणि ही सिरीज प्रॉपरली बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की पेपर कोणत्या बेसिसवर डिझाइन केला जातो, कोणत्या टाइपला किंवा कोणत्या टाइपच्या टॉपिकला जास्त महत्त्व दिलं गेलंय आणि मी एक्झाम क्रॅक करायसाठी एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण कव्हर करू वन बाय वन। तर आजचा पहिला क्वेश्चन चालू करतोय की आरटीआय आणि आरटीएस वर, जसं मी तुम्हाला लास्ट 2018 च्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की आरटीआय आणि आरटीएस माझे वीक पार्ट आहे, तरीही मी त्याच्या एक सेक्शनचा रेफरन्स घेऊन तुम्हाला हे क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करून दाखवतो। पण प्लीज हे क्वेश्चन सोडून, म्हणजे पहिले 3 क्वेश्चन सोडले तर बाकी जे उरलेले 97 क्वेश्चन असतील त्यासाठी मी तुम्हाला प्रॉपरली क्लॅरिफिकेशन देऊ शकतो, प्रॉपरली त्याला एक्सप्लेन करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने त्याला तुम्हाला समजावून सांगू शकतो। त्यामुळे पहिले 3 क्वेश्चन मला एक्सक्यूज द्या, म्हणजेच काय एक्सक्यूज इन द सेन्स मी तुम्हाला ते डायरेक्टली समजावून सांगतो। सो मित्रांनो, मॅच द कॉलम इन द व्ह्यू ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 वर हा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये सेक्शन नंबर तुम्हाला त्यांच्या स्टेटमेंट किंवा प्रोव्हिजन सोबत मॅच करायचे आहे। सेक्शन नंबर 21 काय सांगतोय तर लक्षात ठेवा, सेक्शन नंबर 21 हा मित्रांनो प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन अ गुड फेथच्या रिगार्डिंग आहे। म्हणजे सेक्शन नंबर 21 जर का तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की सेक्शन नंबर 21 हा प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन इन अ गुड फेथ च्या संदर्भात आहे। सोबत सेक्शन नंबर 22 हा मित्रांनो ऍक्ट टू हॅव ओव्हररायडिंग इफेक्टच्या संदर्भात आहे। म्हणजेच काय, ए ला 1 करेक्ट, ए ला 1 करेक्ट आणि बी ला 3 करेक्ट अशा संदर्भातला क्वेश्चन आहे। म्हणजे ए ला 2 करेक्ट, ए ला 2 करेक्ट आणि बी ला 3 करेक्ट अशी जर का कंडिशन बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे। त्याच्या संदर्भात तुम्हाला इथे सुद्धा एक रेफरन्स दिलाय, सेक्शन नंबर 21 प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन अ गुड फेथ, सेक्शन नंबर 22 ऍक्ट टू हॅव ओव्हररायडिंग इफेक्ट, सेक्शन नंबर 23 बार ऑफ ज्युरिडिक्शन ऑफ कोर्ट्स, सेक्शन नंबर 24 ऍक्ट नॉट टू अप्लाय द सर्टन ऑर्गनायझेशन्स अशा संदर्भातला याचा एक रेफरन्स आहे, ज्याला तुम्ही रेफर करून
आरटीआय आणि आरटीएस इझिली सॉल्व्ह करू शकता. क्लिअर. तर मित्रांनो हा होता आरटीआय वरचा क्वेश्चन. सो त्यामुळे आरटीआय हा इथे तुम्हाला 2 मार्क्स मिळून देऊ शकतो. क्लिअर. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो आरटीएस वर, ज्यामध्ये म्हटलंय मॅच द फॉलोइंग रिगार्डिंग द महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 च्या रिलेटेड, ज्यामध्ये सुद्धा सेक्शन आणि त्याच्या प्रोव्हिजन सोबत तुम्हाला त्याच्या मॅच करायचे आहेत. ज्यामध्ये सेक्शन नंबर 4 काय सांगतोय, सेक्शन नंबर 4 हा रिलेटेड टू राईट टू ऑब्टेन द पब्लिक सर्व्हिस विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम पिरियड और स्टिप्युलेटेड टाइम लिमिट च्या रिलेटेड आहे. सो क्वेश्चन 4 ला ऑप्शन 3 करेक्ट येतो. आणि सेक्शन नंबर 5 सुरुवातीला राईट टू ऑब्टेन द पब्लिक सर्व्हिस आणि सेक्शन नंबर 5 आहे प्रोव्हाइडिंग द पब्लिक सर्व्हिस. म्हणजेच काय, जो काही टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियडच्या लिमिटमध्ये तुम्हाला तशा पद्धतीची सर्व्हिस प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. म्हणजे सेक्शन नंबर 5 ला 4 हा जवळपास बरोबर येतोय. म्हणजे 1 ला 3, बी ला 4, बी ला 4. सो 1 ला 3 आणि बी ला 4 म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला सेक्शन आणि प्रोव्हिजनच्या मॅच मध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्लिअर. सो दिस इज द कंडिशन. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला याचा सुद्धा एक रेफरन्स इथे टाकलाय. सेक्शन नंबर 4 हा आहे राईट टू ऑब्टेन द पब्लिक सर्व्हिस विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम लिमिट. सेक्शन नंबर 5 काय सांगतो, सेक्शन नंबर 5 सांगतो प्रोव्हाइडिंग पब्लिक सर्व्हिस विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम पिरियड. सेक्शन नंबर 6 सांगतो मॉनिटरिंग स्टेटस ऑफ अप्लिकेशन. आणि 7 काय सांगतो यूज ऑफ इन्फॉर्मेशन टू टेक्नॉलॉजी फॉर द डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस. अशा पद्धतीने हे 2 क्वेश्चन आरटीआय आरटीएस वर आहे. पुढचा सुद्धा क्वेश्चन आरटीआय आरटीएस वर तुम्हाला बघायला मिळेल. एव्हरी पब्लिक ऑथॉरिटी shall publish the necessary particulars mentioned under the section 4(1)(b). complete the sentence. बघा काय म्हणतात. प्रत्येकच एका ऑथॉरिटीने जे काही पर्टिक्युलर्स आहे ते किती दिवसाच्या आतमध्ये खरं तर पब्लिश करणं गरजेचं आहे. आणि यासाठी जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे मित्रांनो 120 डेज. प्रत्येक ऑथॉरिटीने 120 दिवसाच्या आत नेसेसरी पर्टिक्युलर्स जे काही सेक्शन नंबर 4(1)(b) मध्ये पब्लिश दाखवलेले आहे ते 120 दिवसाच्या आतमध्ये पब्लिश करणं गरजेचं आहे. म्हणजेच क्वेश्चन नंबर 3 ला ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्लिअर. बघा मित्रांनो आपण आरटीआय आरटीएस वरचे 3 क्वेश्चन बघितले. म्हणजे साधारण 6 मार्क्स यावर डिपेंड करत आहे. म्हणजे एक्झाम क्रॅक करण्यासाठी किंवा एक्झाम क्लिअर करण्यासाठी किंवा कट ऑफच्या त्या पलीकडे जाण्यासाठी तुम्हाला आरटीआय आणि आरटीएस स्टडी करणं फार महत्वाचं आहे. किंवा या आरटीआय आरटीएस थ्रू तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता, कट ऑफच्या पलीकडे जाऊ शकता किंवा एटीपी एक्झाम मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊन इंटरव्ह्यूला फेस करू शकता. आरटीआय आरटीएस महत्वाचं आहे. क्लिअर. सो हे 3 क्वेश्चन होते मित्रांनो आरटीआय आरटीएस वर. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आहे मित्रांनो फिल इन द ब्लँक्स. अन इकॉनॉमिक्स डेव्हलप्ड द सेक्टर मॉडेल इन 1930s. बघा जो इकॉनॉमिक्स आहे ज्याने एक सेक्टर मॉडेल 1930s मध्ये डेव्हलप केलाय तो कोण आहे किंवा त्याने कोणी केलाय. खरं तर सेक्टर मॉडेल काय होतं ते सुरुवातीला बघून घ्या. तुम्हाला आठवत असेल आपण आपल्या कोर्समध्ये अशा पद्धतीने एक डायग्राम ड्रॉ केलेली होती ज्याला एफ पर्यंतचे एक मी नंबरिंग केलं होतं. ए बी सी डी ई आणि एफ. ए जो होता मित्रांनो हा होता सीबीडी. बरोबर आहे. सेंट्रल किंवा बिझनेस डिस्ट्रिक्ट ज्याला बोलतो आपण, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट सीबीडी कोर मध्ये जो असतो तो. सेकंड पार्ट बी पार्टला आपण दाखवलेला होतो मित्रांनो हा होता ट्रान्झिशन झोन किंवा ट्रान्झिशन झोन म्हणूया आपण याला. सी जो आहे हा आहे LIG आणि EWS साठी. त्यानंतर ई जो आहे तो आहे MIG साठी. ए बी सी होता सॉरी सी आहे LIG साठी. त्यानंतर हा जो डी आहे MIG साठी. ई आहे तो आहे HIG साठी आणि जो एफ आहे तो इंडस्ट्रियल साठी.
इंडस्ट्रीजसाठी. अशा पद्धतीने सेक्टर मॉडेल आपण स्टडी केलं होतं. याला खूप डीपली जाऊन सुद्धा स्टडी केलाय, जे की आपण आपल्या नोट्स मध्ये सुद्धा प्रॉपरली दाखवलेलं आहे. क्लिअर. आणि हे हॉमर हॉयटने तशा पद्धतीने इस्टॅब्लिश केलंय किंवा अशा पद्धतीची थेरी हॉमर हॉयटने अशा पद्धतीने एक थेरी दिली होती. म्हणून काय तर हॉमर हॉयट ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट येतो क्वेश्चन नंबर 4 साठी. क्लिअर. बघा, थेरीज ऑफ प्लॅनिंग वर आपण स्टडी करतोय. थेरीज ऑफ प्लॅनिंग आपण स्टडी करतोय म्हणजे हा क्वेश्चन थेरीज ऑफ प्लॅनिंगचा आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. सर पॅट्रिक गेडेस known as a father of modern town planning developed a new approach regional and town planning based on the integration of. बघा, गेडेज आलं, सर पॅट्रिक गेडेज आलं की गेडियन ट्रायो कन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गेडेज गेडियन ट्रायो कन्सेप्ट. ट्रायो कन्सेप्ट काय सांगतो? वॉक, फोक, प्लेस. बघा, अशा पद्धतीने तेव्हा आपण एक डायग्राम वर स्टडी केलं होतं. वॉक, फ्लोक, प्लेस. इथे वॉक, फोक आणि प्लेस. ओके, आय होप सो तुम्हाला आठवत असेल तर की किंवा आपल्या प्रॉपर डायग्राम मध्ये सुद्धा आपण गेलेलो आहे किंवा त्यामध्ये नोट्स मध्ये पण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेलं होतं की सर पॅट्रिक गेडेस, आणि यालाच काय म्हणतात? गेडियन ट्रायो कन्सेप्ट. यालाच बोलतात गेडियन ट्रायो कन्सेप्ट. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सर पॅट्रिक गेडेसने गेडियन ट्रायो कन्सेप्ट दिला होता, जो की वर्क, फोक आणि प्लेस वर हा डिपेंड करतो. म्हणून क्वेश्चन 5 ला 1 बरोबर. क्लिअर. हा सुद्धा थेरीज ऑफ प्लॅनिंग वर डिपेंड करतो क्वेश्चन. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 6 होता, जो की थोडा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आला होता पेपर मध्ये, जो की गांधीनगरच्या रेसिडेन्शियल सेक्टर विषयी आला होता. तर मित्रांनो लक्षात ठेवा, जो गांधीनगरचा जो रेसिडेन्शियल सेक्टर आहे तो सेम ॲज लाईक द चंदीगड सारखा इस्टॅब्लिश केलाय सेक्टर प्लॅन वाईज. म्हणजेच काय, प्रत्येक एका सेक्टरला स्वतःचं एक आयडेंटिफिकेशन आहे, स्वतःचं एक शॉपिंग सेंटर आहे, स्वतःचं स्कूल आहे, स्वतःचं कम्युनिटी आहे किंवा स्वतःचे अम्युनिटीज प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहे, ज्याला आपण सेक्टर मेथड सुद्धा बोलू शकतो किंवा सेक्टर बेस्ड प्लॅन सुद्धा बोलतो. याच सेक्टर बेस्ड प्लॅनला दुसऱ्या भाषेत नेबरहुड युनिट सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, गांधीनगरचा रेसिडेन्शियल सेक्टर हा नेबरहुड युनिट च्या कंडिशनवर डिझाईन केलेला आहे किंवा तशा पद्धतीने त्याला तयार करण्यात आलेला आहे, जो की चंदीगडच्या मॉडेल सारखा बघायला दिसतो किंवा आहे. म्हणून याला नेबरहुड युनिट किंवा नेबरहुड कन्सेप्ट सुद्धा म्हणू शकता. आणि नेबरहुड कन्सेप्ट हा कोणी दिला आहे? तर क्लॅरेन्स पेरी यांनी नेबरहुड कन्सेप्ट इस्टॅब्लिश केलेला होता किंवा नेबरहुड कन्सेप्ट थेरी ही क्लॅरेन्स पेरी यांनी तशा पद्धतीने पब्लिश केली होती. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की कन्सेप्ट ऑफ नेबरहुड युनिट वॉज ओरिजिनली पब्लिश्ड बाय. मी आत्ताच सांगितलंय की कोणी दिलं होतं? क्लॅरेन्स पेरीने. क्लिअर. हॉमर हॉयट, सर पॅट्रिक गेडेज, लक्षात येतंय, सेक्टर मॉडेल आणि गेडियन ट्रायो कन्सेप्ट. आणि क्लॅरेन्स पेरीने काय दिलंय? नेबरहुड युनिट किंवा सेक्टर बेस्ड मॉडेल हे सेम ॲज लाईक द नेबरहुड युनिट असतं. त्यामुळे क्लॅरेन्स पेरी इज द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन नंबर 7. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. क्लिअर. म्हणजे मित्रांनो क्वेश्चन नंबर 7, 6, 5 आणि 4 म्हणजे ऑलमोस्ट थेरीज ऑफ प्लॅनिंग वर जर तुम्ही बघितले तर थेरीज ऑफ प्लॅनिंग वर ऑलमोस्ट 4 क्वेश्चन आले, म्हणजे 8 मार्क्स साठी विचारल्या गेलेला आहे. सिंपल पद्धतीत आहे. नोट्स मधून गो थ्रू करा, यू विल गेट टू नो द थेरीज ऑफ प्लॅनिंग. सिंपल आहे. आणि काय वाचायचंय ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलंय, किंवा ज्यांनी माहित नाही त्यांनी प्लीज त्याचे लेक्चर्स बघा. सो थेरीज ऑफ प्लॅनिंग हा त्याच्यावर सुद्धा डिपेंड करतो. आणि इझिली तुम्हाला 8 मार्क्स. सिंपल आहे. काय विचारलं? काहीच नाही. कोणी कोणती थेरी दिली आहे ते विचारलंय, सिंपल, त्याच्यावरच हा क्वेश्चन आलाय. पण आता येणाऱ्या पेपरमध्ये हेच नाव विचारतील याची गॅरंटी नाही, म्हणून थोडं डीप मध्ये जाऊन वाचा, इझिली सॉल्व्ह होईल. म्हणजे 4 क्वेश्चन जर का विचारत असतील तर 100% 8 मार्क्स आपले कुठेही जाणार नाहीत. क्लिअर. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 8, जो की आपण MRTP ऍक्ट मध्ये पुन्हा उडी मारतोय. MRTP ऍक्ट मध्ये पहिला पार्ट आपला RPI, नंतर DPI, नंतर TPS आहे. क्लिअर. हे बेसिक 3 पार्ट आहे, बाकी तर आहेतच. मग
म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेस आहेत, त्याच्यानंतर लोकल एरिया प्लॅन आहे, न्यू टाउन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा त्याचे रूल्स आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आरपी, डीपी, टीपीएस आहे. त्याचा पहिला क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 8 मध्ये आरपीच्या रिलेटेड क्वेश्चन दिलेला आहे. आफ्टर इस्टॅब्लिशमेंट ऑफ द रिजन ऑफ द पर्पज ऑफ महाराष्ट्र रिजनल प्लॅन टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. एकदा जर का कोणत्याही रिजनला इस्टॅब्लिश केलं तर पहिलं काम काय असतं किंवा तुम्ही काय करू शकता, बघा काय म्हणतायत. एमआरटीपी ऍक्ट 1966 च्या अंतर्गत जर का एखाद्या रिजनला इस्टॅब्लिश केलं असेल तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम काय आहे, सगळ्यात महत्वाचं काम की कोणत्याही एरियाला अल्टर केलं जाऊ शकतं. कोणत्याही एका एरियाला 2 पार्ट किंवा त्यापेक्षा जास्त पार्ट मध्ये स्प्लिट केल्या जाऊ शकतं किंवा 2 किंवा जास्त पार्टला एकाच पर्टिक्युलर रिजन मध्ये अमालगमेट केल्या जाऊ शकतं. सिंपल लक्षात ठेवायचंय. इस्टॅब्लिशमेंट केल्यानंतर काय होतं बघा, ऑप्शन मध्ये काय म्हणतात, लिमिट्स ऑफ रिजन कॅन नॉट बी अल्टर्ड. बिलकुल चुकीचं आहे. कॅन नॉट बी नाही येत, कॅन बी अल्टर्ड. कॅन बी अल्टर्ड होऊ शकतं अल्टर. त्यानंतर द रिजन कॅन नॉट बी स्प्लिट. कॅन नॉट बी नाही, त्याला स्प्लिट करू शकतो आपण एका पार्टला. सातारा जर तुम्ही बघितला तर महाबळेश्वर, पचगामी आणि सातारा डिस्ट्रिक्ट, रेस्ट ऑफ द सातारा हा स्प्लिट केला गेलाय. बरोबर आहे. त्यानंतर limits of region can be altered so as to include therein or to exclude therefrom such areas may be specified in the notification. And exactly correct option आहे option number 3. The whole part of the area comprising a regional shall not be seized. Shall not be नाही, it may be seized. Okay, तर जे मी शब्द इथे इरेज केलेले आहे हे जर का तुम्ही काढले तर ऑल दी अबोव जर ऑप्शन 5 नंबर असतं तर ऑल दी अबोव सुद्धा देऊ शकता. बघा, कॅन नॉट बी काढून टाका, इकडला कॅन नॉट बी काढून टाका आणि इथला शाल नॉट काढून टाका. हे चारही ऑप्शन करेक्ट आहे रिजनल प्लॅनच्या संदर्भात, जे की सेक्शन नंबर 3 मध्ये सांगितले आहे. बघा एकदा सेक्शन नंबर 3 मध्ये, अल्टर द लिमिट, अमालगमेट 2 or more region, split any region into 2 or more region, declare that a whole or part area comprising a regional shall seize. Shall seize मी नॉट काढून टाका म्हटलं होतं. क्लिअर. सो दॅट ऑप्शन नंबर, क्वेश्चन नंबर 8 ला ऑप्शन नंबर 3 हा परफेक्ट क्लिअर आहे. ओके, सो दिस इज द आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 काय सांगतो मित्रांनो, व्हॉट आर द ड्युटीज ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. रिजनल प्लॅनिंग बोर्डची मेन ड्युटी काय आहे, रिजनल प्लॅन तयार करणे. सिंपल आहे, बरोबर आहे ना. सो रिजनल प्लॅनिंग बोर्डची मेन ड्युटी काय आहे, रिजनल प्लॅन तयार करणे. सो डेव्हलपमेंट प्लॅन पण नाही आणि टाउन प्लॅनिंग स्कीम पण नाही. सो पहिली ड्युटी आहे रिजनल प्लॅनची तयार करणे. रिजनल प्लॅनिंग बोर्डची फर्स्ट ड्युटी रिजनल प्लॅन तयार करणे आहे. म्हणजे ऑप्शन 9 ला, सॉरी क्वेश्चन 9 ला ऑप्शन 1 हा करेक्ट आहे. सिंपल. क्लिअर. त्यानंतर मित्रांनो, when can the state government revise a regional plan after it come into the operation? When can the state government regional plan आला की 10 वर्ष लक्षात ठेवायचे. क्लिअर. रिजनल प्लॅन डोक्यात आला की मित्रांनो 10 वर्ष तुम्ही लक्षात ठेवायचे. कधीही करू शकता पण 10 वर्षाच्या आतमध्ये बिलकुल नाही, त्याला रिवाइज करता येणार नाही. एकदा जर का फायनल रिजनल प्लॅन फोर्स मध्ये आला, ऍक्शन मध्ये आला, तिथनं 10 वर्षे तुम्हाला करता येत नाही. म्हणजे तुम्ही 10 वर्षानंतर रिजनल प्लॅनला तुम्ही पुन्हा रिवाइज करू शकता, बट नॉट अर्लियर दॅन 10 इयर. 10 वर्ष लक्षात ठेवा. ऑप्शन मध्ये काय म्हटलं, ऍट एनी टाइम बिलकुल नाही, 20 इयर बिलकुल नाही, ते डीपीच्या संदर्भात आहे. त्यानंतर 5 इयर बिलकुल नाही, उरला कोण 10 इयर. तर हे तुमचं ऑप्शन परफेक्ट असेल. लक्षात घ्या. वन्स द रिजनल प्लॅन कम इनटू द फोर्स कांट रिवाइज, नॉट, और वी कॅन रिवाइज ऍट एनी टाइम बट नॉट अर्लियर दॅन 10 इयर्स. डोक्यात फिट करून ठेवायचे. क्लिअर. आय होप हे 10 क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट समजले असेल. जर का हे समजले असेल तर प्लीज नक्की कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू गाईज.